कधी कधी पहा तुम्ही, प्रत्येक आपल्याला दुःख जर झालं तर कोणी कोणी ठेच जर लागली तर काय म्हणणार, आई ग, हा उच्चार आपल्या मुखात येतो. आयुष्यभर लेकराला कुठे जरी काही त्रास झाला तर आई त्या लेकीच्या गळ्यात पडून रडते. पण ज्या वेळेला ती मुलगी दुसऱ्याच्या घरी जाते ना, 10, 15, 20, 1 महिना, ज्याला रात्रंदिवस झोप नाही, रात्रंदिवस फक्त लेकीची आठवण येत असते. रात्रंदिवस फक्त स्वतः लेकीची आठवण काढतो. का काही कालांतराच्या नंतर माझी मुलगी मला सोडून जाणार आहे, माझी मुलगी माझ्या जवळ राहणार नाही. रात्र वेळेला अंधारात जाऊन स्वतः रुमालामध्ये मुंडक स्वतःचं डोकं घालून रडणारा, फक्त डसा रडणारा एकटा बापच असतो. पहा, दुसऱ्याला स्वतःच्या डोळ्यातलं पाणी दाखवत नाही, पण एकटा हुंदके देऊन रडतो. हे बापाचे कष्ट आपण स्वतःच्या आठवणीत ठेवणं सध्याच्या काळाची गरज आहे. तर कधी कधी पहा, वृद्धाश्रमात चाललेत आई वडील, कुठं चालली संस्कृती काही लक्षात राहत नाही. मुलं पहा तुम्ही, बापाला सांभाळणार नाही पण सासऱ्याला सांभाळेल, आईला नाही सांभाळणार पण सासूबाईला सांभाळेल, स्वतःच्या बहिणीला सांभाळ नाही पण मेवणीला सांभाळेल, स्वतःच्या भावाला विचारत नाही, बांधावरून भांडण करतो, त्याच्या डोक्यात धोंडा घालतो, पण मेहुण्याला सांभाळल्याशिवाय राहत, त्याला काही देण्यासाठी तयार होतो. रक्ताचे नाते स्वतःचे असतात, एवढं लक्षात ठेवायचं. कधी रात्रीच्या वेळेला, रात्री जर तुमचा ऍक्सिडेंट झाला आणि कुठे रोडवरती तुम्ही जर पडले ना रक्तामध्ये, तिथे धावत पडत येणारा फक्त तुमचा भाऊ असतो आणि तुमचा बाप असतो. लोक आपल्यासाठी कोणी धावत नाही येणार.